हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनादर यूट्यूब व्हिडिओ। मी आली आहे बारामतीला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाच्यासाठी। पुढचे 3 दिवस मी इथेच असणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरीच्या घरी काय काय गोंधळ असतो, काय काय तयारी करायची असते आणि काय मजा मस्ती होते। आजचा व्लॉग पहिला व्लॉग आहे। चला तर मग सुरू करूया बारामती वेडिंग सिरीजचा पहिल्या भागाला। काल रात्री पॅकिंग करत होते बारामतीला जाण्यासाठी आणि मग मला वाटलं अरे ह्या साडीवर ना हे हिल्स मॅच नाही होते, ही ज्वेलरी पण मॅच नाही होते। आता मला दुसरी ज्वेलरी हवी आहे, म्हणून आता मी विजयला घेऊन निघाली आहे तुळशीबागेमध्ये। आणि मुलींबरोबर हे खूप होतं, मुलींची शेवटपर्यंत शॉपिंग चाललेलीच असते। ह्याच्यावर हे त्याच्यावर ते, मुलींना ह्या गोष्टींना खूप टाइम लागतो आणि मुलींना दरवेळी ना नवीन लुक ट्राय करायचा असतो की त्यांच्याकडे सगळं असतं, हिल्स, चप्पल्स, ज्वेलरी, ड्रेसेस, साडीज, पण तरी पण त्यांना प्रत्येक फंक्शनला नवीन गोष्टी हव्या असतात, नवीन लुक ट्राय करायचा असतो। कारण की ऑलरेडी त्या कपड्यांवरती फोटोज झालेले असतात, त्यामुळे त्या म्हणतात की नाही मला परत नवीन काहीतरी हवंय। आणि माझं पण सेम तसंच झालंय आणि म्हणून मी चालली आता विजयला घेऊन। विजय नेहमीच त्याच्या फोनमध्ये बिझी असतो। आता ड्राईव्ह करतोय तरी कंटिन्यू तो 10 मिनिटं झालं फोनमध्येच बघतोय। क्रिकेटचं वेळ, मुलांना काय एवढं क्रिकेटचं वेळ असतं खरंच मला कळत नाही। कंटिन्यू तो स्कोर्स चेक करतोय, काय चालू आहे त्याचं त्यालाच माहिती। ठीक आहे, एकदा चेक केला बास झाला ना, पण नाही, त्याला 4 वेळा बघायचंय। हा आहे जनता वसाहतचा रस्ता। मोस्ट ऑफ द टाइम आम्ही ह्याच रस्त्याने सिटीमध्ये जाण्यासाठी जातो आणि खूपशी लोक ह्याच रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून उपयोग करतात। कारण की सिंहगड रोडला ना खूप जास्त गर्दी असते, खूप सिग्नल असतात, त्याच्यापेक्षा हा रस्ता खूप फास्ट मूव्ह होतो, सिग्नल्स नाही आहेत। आणि मी तुम्हाला एक बेसिक जनता वसाहत बद्दल सांगते, तुम्हाला माहिती असेल नसेल। जनता वसाहत खूप मोठी झोपडपट्टी आहे। जशी आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टी फेमस आहे, तशी जनता वसाहत ही पुण्यातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे। आणि हा, ही लिगल आहे बरं का, असं नाही की इल्लीगल आहे। ह्याच्यामध्ये टोटल 127 लेन आहेत, 127 लेन, विचार करा। आणि सगळे लिगल आहे, प्रत्येकाकडे वोटिंग कार्ड आहे, आधार कार्ड आहे, सगळ्या गोष्टी ह्या लोकांकडे आहे। जे आपल्याकडे डॉक्युमेंटेशन हवं, रहिवासी दाखला, हे सगळं ह्या लोकांकडे आहे। आणि आय थिंक 1970ला जेव्हा खूप मोठा दुष्काळ आला होता महाराष्ट्रामध्ये, तेव्हा महाराष्ट्रातील काही राज्यातील आणि आजूबाजूच्या राज्यातील लोक स्थलांतर होऊन पुण्यामध्ये आली होती आणि तशी ही झोपडपट्टी बनत गेली। आधी ही एवढी मोठी नव्हती, पण हळूहळू ती एक्सपांड होत गेली। हे आहे निलायम टॉकीज। निलायम टॉकीज बंद का झालंय मला ऍक्च्युअल रिझन माहीत नाही। वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला आलेल्या आहेत, जसं तिथे भूत आहे, कोणाचा तरी खून झालाय आणि त्यांच्या मालक आता दिवाळखोर झालेले आहेत, असे वेगवेगळे कारण ऐकायला मिळतात। ऍक्च्युअल रिझन काय आहे माहीत नाही, पण जे थिएटर आहे ते खूप प्राईम लोकेशनला आहे, बरोबर जनता वसाहतच्या पायथ्याशी आहे। पुढे सारसबाग आहे आणि सारसबागच्याच बॅक साईडला हे थिएटर आहे। सिटीमध्ये आहे, एकदम परफेक्ट जे बोलतो ना लोकेशन, त्या लोकेशनला आहे। विजय, का आजूबाजूला मोठ्या बिल्डिंग्स का नाही आहेत पेठांमध्ये? सगळ्या अशा 2nd 3rd फ्लोअर पर्यंतच काय डेव्हलपमेंटला घेतलं नसतं, पण मग कोणतेच नाही आहेत रे। मला नेहमी हा प्रश्न पडलेला असतो की पेठांमध्ये उंच उंच बिल्डिंग्स का नाही आहे, काय कारण आहे त्याच्या मागचं। तर विजयचं तर मत आहे की काहीतरी परमिशन नसेल वगैरे, असू पण शकतं असं, मला पण नाही माहिती कारण कुठंच नाही आहेत अशा बिल्डिंग। मला हा नेहमी प्रश्न पडतो, तुम्हाला जर माहिती असेल की का तुळशीबाग किंवा ह्या पेठांमध्ये उंच उंच बिल्डिंग नाही आहे, कारण ह्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या खूप जुन्या आहेत, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन खूप जुने आहेत, तर रिडेव्हलपमेंटला का आलेलं नाही। तर मला ह्याच्यावरचं लॉजिकल थिंकिंग म्हणजे लॉजिकल काय आन्सर आहे हे माहिती नाही, तुम्हाला असेल तर नक्की कळवा। विजयला मी बाहेरच थांबवलं कारण की परत 2 व्हीलर लावा पार्किंगला, मग आतमध्ये जा, फिरत बसा, त्याच्यापेक्षा मी त्याला बोलले की तू बाहेरच थांब, मी पटकन आतमध्ये जाऊन ज्वेलरी, हिल्स आणि नोस्पिन घेऊन येते। कारण मला दुकानं माहिती आहेत कुठे काय मिळतं, तर मला जास्त वेळ नाही लागतो, जेणेकरून मी लवकर बारामतीलाही जाईल।
आत्ता 11 11:30चा टायमिंग आहे, तरी तुम्ही बघू शकता की तुळशीबागेमध्ये किती गर्दी आहे. आणि मी थेट जिकडे मी लास्ट टाइम गेले होते मोहिनीच्या शॉपिंगसाठी तिकडेच गेले. तर इथे हे ट्रेंडीवाले ज्वेलरी आलेली आहे. जे हे नेकलेसेस आहेत 200 रुपयाला एक घेतलं मी. त्यांनी सांगताना प्राईस सांगितली होती 250ला एक, 350ला एक. मग मी 3 घेतले. 200 त्यांनी प्राईस लावली. आता मी चालली हिल्स घ्यायला. तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशीबागेत या. तुळशीबागेत नेहमीच तुम्हाला गर्दी बघायला मिळेल आणि नेहमी लोक तुटून पडलेले असतात. खूप मोठं मार्केट आहे, कारण लेडीज लोकांच्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी इथे मिळतात. आणि मी डिरेक्ट आता मोहिनीचं लास्ट टाइम जिथून आम्ही हिल्स घेतले होते लग्नासाठी डिरेक्ट तिथंच चालली आहे. आता कुठे फिरत बसणार नाही मी. त्या दादाच्याच दुकानाकडे चालले आणि त्या दादाकडे मी हिल्स घेतले. त्याने 450 प्राईस सांगितली. मी त्याला बोलले नाही, मी 350ला घेतले. त्यांनी एक शब्दही न बार्गेन करता त्यांनी मला देऊन टाकले. आता मी आली आहे नोजपिन घ्यायला. लास्ट टाइम पण मी या काकांच्या इथूनच नोजपिन घेतल्या होत्या आणि ही काहीतरी नवीन नोजपिन आली आहे. एक डिझाईन तर सेम आहे, पण जे लॉक करायचं सिस्टीम आहे ना ते ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. आणि म्हणून आता मी ही एक नोजपिन घेतली, कारण माझी साडी आहे ग्रीन कलरची, म्हणून मी ही नोजपिन घेतली. माझ्याकडे आधीही एक नोजपिन होती बरं का, पण दरवेळी काय होतं फंक्शन्सच्या नंतर आपण कुठेतरी ती ठेवतो आणि मग आपल्या ती लक्षात नाही राहत. असंच करत ते हरवून जातं. आणि प्राइस खूप स्वस्त होते. 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये. बाकीच्या ठिकाणी पण सेम रेंज आहे, अशी काही वेगळी नाहीये, पण काही काही ठिकाणी ना खूप हाय. हे सगळं घेऊन मी निघाले विजयकडे. आता आम्हाला डिरेक्ट स्वारगेटला जायचंय, कारण आता उशीर झालाय आम्हाला. मला मोहिनीच्या मेहंदीपर्यंत पोहोचायचंय आणि आता विजयला शोधतीये, पण विजय मला काही कुठे दिसत नाहीये. आणि मी विजयला बोलले होते तू इथेच थांब, मी आले 5-10 मिनिटात. आणि मला जास्त वेळ पण नाही लागला. हार्डली मी 15 मिनिटाच्या आतमध्ये आले असेल किंवा त्यापेक्षाही कमी, कारण मी कुठेच इकडे तिकडे शोधलं नाहीये. मला जी जी दुकानं माहिती आहेत तिथेच मी गेले आणि समोरच्याच लेनमध्ये विजय थांबलेला होता. तर आता आम्हाला निघायचं आहे स्वारगेटला. घरून निघताना आम्ही दोघे पण नाश्ता करूनच निघालो होतो, पण मला परत पुढे 3 तास ट्रॅव्हल करायचं. बस स्टॉपवरती पण थांबायचं आणि जेवणाचा टाइम निघून जाईल, म्हणून आम्ही थोडंसं काहीतरी हलकं फुलकं खायला आलो. आणि त्याच्यानंतर मी विजयला माझी शॉपिंग दाखवली. छान आहेत ना, आणि फक्त 200-200ला मिळाले. विजय नेहमीच कॉलवर बिझी असतो, कारण तो खूप हार्डवर्किंग व्यक्ती आहे, वर्कहॉलिक आहे. त्याला कामामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तो कधीच काम करायला कंटाळा नाही करत, थकत नाही. तो खूप पॅशनेट आहे त्याच्या करिअरबद्दल आणि खूप सॅटिस्फाईड आहे तो. स्वारगेटला आणि इंडिकेटर दिला लेफ्ट साईडचा. हा आहे स्वारगेटचा मेन चौक. लेफ्टला जे रस्ता जात आहे तो जातो हडपसरला, सरळ रस्ता जातो कात्रजला आणि राईटचा रस्ता जातो सिंहगड रोडला. आणि आम्ही आलो होतो सिटीमधून. डाव्याच साईडला तुम्हाला ST स्टँड आहे आणि उजव्याच साईडला तुम्हाला मेट्रो स्टेशन आहे. आणि इथून बसेस तुम्हाला मिळून जातात, ST बसेस. ऑटो रिक्षा इथं असतात. आणि हा सेंटर पॉईंट आहे पुण्याचा. इथून तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही जाता येईल. आम्ही आता निघालो आहोत ST स्टँडकडे, कारण आम्हाला जायचंय बारामतीला. सॉरी, मला जायचंय बारामतीला आणि विजय मला आला आहे सोडायला. इथं लेफ्ट साईडला पार्किंग पण आहे, पण विजय मला सोडून जाईल आणि कारण विजयला पण उशीर झालाय आता. लास्ट टाइम मी आणि प्रवीण मोहिनीच्या बड्डेसाठी बारामतीला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला अंदाज होता की बारामतीचं बसचं तिकीट काढताना रांगेत उभं राहावं लागतं. ते बसमध्ये कंडक्टर नसतात आणि ह्या नॉनस्टॉप बस असतात. बसमध्ये तिकीट इथूनच काढावं लागतं, स्टँडिंग नेलं जात नाही. जेवढी बसची सिटिंग कॅपॅसिटी आहे तेवढ्याच लोकांना नेलं जातं. बिचारा विजय माझ्या बॅग्स घेऊन थांबला होता, त्यालाही कामाला जायचं होतं, पण लाईन खूप जास्त मोठी होती आणि म्हणून तो माझ्यासाठी खूप उभा होता. नाही नाही नाही, ते बस त्या तिकीटवरती देतात.
माझा नंबर येईपर्यंत ST बस फुल झालेली होती आणि मग अजून 20 मिनटं लागणार होती दुसरी बस यायला. त्याच्यामध्येच खूप वेळ गेला. माझ्याबरोबर एक काका काकू होते, त्यांचं मी तिकीट काढलं होतं कारण त्यांना लाईनीत थांबू शकत नव्हते ते. त्यांनी माझ्याकडे पैसे दिले होते आणि मी आमच्या तिघांचं पण तिकीट काढलं होतं. मग जाईपर्यंत काका एकदम गप्पा मारत होते माझ्याबरोबर, काकू गप्पा मारत होत्या. त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे असं सांगत होते. आणि मग बारामतीचं पण खूप कौतुक करत होते. पुण्यामधले त्यांचे रिलेटिव्स, मी कुठं राहते, कोण कोण आहे घरी, खूप खूप चौकशा करत होते. आणि मग आम्ही आता आलो बारामती बस स्टँडला. आणि बोलायला ते खूप छान होते. प्रत्येक वेळी म्हणत होते तू मला माझी लेकीसारखी आहे बाळा. आणि मग उतरल्यानंतर बोलले चला आपण चहा घ्यायला जाऊ. मग काका, मी आणि त्यांची वाईफ आम्ही सगळेजण गेलो चहा प्यायला. आम्ही आलो बारामतीच्या बस स्टॉपच्या कॅन्टीनला. तिथं आम्ही चहा घेतला. काका काकू मला खूप आग्रह करत होते की तू आमच्या घरी चल, तुझ्या मैत्रिणीचं लग्न अजून 2 दिवसांनी आहे, तर तू एक दिवस आमच्या घरी राहा किंवा मी तुला तिच्या घरी सोडतो. मी नको नको बोलत होते, पण काका काकू खूप जास्त आग्रह करत होते. खूप प्रेमाने ते मला ट्रीट करत होते. आम्ही फर्स्ट टाइमच भेटलो होतो, पण गावाची लोक खूप प्रेमळ असतात आणि निस्वार्थी असतात. हा परत मला एक्सपिरियन्स आला. सिटीमध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, कोणी कोणाला विचारत नाही. काका तरी पण बोलत होते की मी तुला फळं घेऊन येतो, तुझ्या मैत्रिणीचं जिथं लग्न आहे मला फोन कर, तुझ्या मम्मी पप्पांना ती फळं घेऊन जा. हाऊ केअरिंग आणि क्यूट होतं ते. मला खूप छान वाटतं आणि मला नेहमी चांगली लोक. मी मोहिनीकडे जाईपर्यंत मोहिनीची मेहंदी कंप्लीट झालेली होती. मोहिनी 10:30 वाजता मेहंदी काढायला बसली होती. आत्ता बसलेले आहेत 5:45 आणि आत्ताशी मोहिनीची मेहंदी झाली आहे. आणि मोहिनीचे अजून पण ह्याच्यासाठी ब्लाऊज शिवणं, हे गोष्टी घेणं हे अजून चालूच आहे. हे ब्राईड्सचं ना कधी कम्प्लीटच नाही होत, नेहमी शेवटपर्यंत काही ना काही राहतं. आता मेहंदीच्या हातामध्ये जो चुडा भरलाय तो अरेंज केला जातोय. काही काही ठिकाणी ना हातातला चुडा काढत नाही, काही काही ठिकाणी काढतात. आता मोहिनी तिच्या हातात कोणता छान दिसतोय कोणता नाही ह्याच्यानुसार बघतीये. कालच तिचं घाणा झाला, त्या घाण्यानंतरच बांगड्या भरल्या जातात. ब्राईडची मेहंदी काढून झालीये. आता फॅमिलीमध्ये सगळे लोक स्वतःच्या हातावर मेहंदी काढून घेतील. हिने पहिला नंबर लागलाय, त्याच्यानंतर नंबर माझा असेल. डन फॉर अ फर्स्ट डे. बघूयात आता उद्याचा दिवस कसा जातोय. बरेचसे पाहुणे इथं आलेले आहेत.